मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्याने काय केले की एक दिवस आपल्या मुलाचा जन्मदिवस ठेवला. नातेवाईक आले होते आणि एक कोण्या गारुड्याला सांगितले की असा विषारी सर्प आणून दे, असा विषारी आणून दे सर्प की एक दंश करताच माणूस मरेल. त्याने तसाच आणला. राजाचा आदेश होता आणि एका डब्यात बंद करून वर लिहिलं 9 लखा हार. राजाने एका दासीला सांगितलं नौकराणीला की जा मीराला नेऊन दे. हा हार गळ्यात घालेल, सुंदर कपडे घालेल, नातेवाईक येतील आणि अशी, कारण की ती तर अशीच राहायची बिचारी. तिला नटण्या सवरण्याची विशेष पर्वा राहिली नव्हती. भगवानांची खूप ओढ लागली होती. तर त्याने सांगितले की चांगले कपडे घाल, माझी बेआबरू नको करूस. नातेवाईक म्हणतील की भाऊ राहिला नाही तर त्याच्या पत्नीला कसे ठेवतो आणि हा हार घालेल. त्याने असा विचार केला होता की साप चावून मरेल, साप करेल दंश. सर्व नातेवाईक असतील, ते साक्षीदार असतील की सर्पदंश झाला, आम्ही पण तिथेच होतो, यामुळे मृत्यू झाला तिचा. ह्याने चाल तर ही चालली होती. आता त्या दासीने तर जाऊन दिला की हे घे मीराबाई, राजाने सांगितले की यात एक हार आहे खूप मौल्यवान, तो घाल आणि चांगले कपडे घाल. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, लांब लांबचे नातेवाईक आलेले आहेत. मीराबाई म्हणाली ठेवून दे, मी घालेन. दासी म्हणाली की घाल. अगं मी घालेन, तू जा. ती निघून गेली. आता तिने उघडला, कारण नाही घातला तर हा दुःखी करेल. ह्या गोष्टींमध्ये तर खास कौतुकही नाही भक्तीमुळे. माझ्यासाठी तर माती आहे हा हार किंवा जे काय आहे ते, पण ही दुष्ट व्यक्ती दुःखी करेल. तर तिने आपले धुतलेले कपडे घालून तो हार गळ्यात घालून बसली की जेव्हा एकत्र येतील तेव्हा मी तिकडे जाईन जिथे जमायचं आहे एकत्र पार्टीमध्ये. आता 5-7 मिनिटांनंतर जेव्हा तो आला, तो तर बघत बघत तो तर हे बघायला आला होता की ही मेली असेल. मी जाऊन सांगेन की सर्पदंश झाला, सर्पदंश झाला, हे बघा हे बघा, धावा पळा. आता त्याने जाऊन बघितले तर मीराबाई गळ्यात सुंदर हार घालून बसली होती. तर म्हणू लागला की हा हार कुठून आणलास तू कुकर्मी, मला माहित होते तू रात्री जातेस हीच कामे करायला. ती म्हणू लागली की तुम्ही मला ना जगू देता ना मरू देता. तुम्हीच तर आत्ता पाठवला होता आणि बघा मलाच कलंक लावत आहात. तर तो म्हणतो की मी कुठे कसा पाठवला होता, तर या डब्यात ती दासी नोकराने देऊन गेली होती. तो डबा पाहिला की यात काय होते, यात हा हार होता. आता त्याने विचार केला, दासीला बोलावले नोकराणीला की ती म्हणाली की मी देऊन बाहेरच बसले होते, शयनाच्या बाहेर. नोकराणी होती तर बाहेरच राहायची आणि हाच डबा, आणि तिच्याकडे तर कोणते वस्त्र किंवा कपडेही नव्हते विशेष, आणि काही भांडेही असे नव्हते. आता त्याने विचार केला बाबा हे काय. त्याने विचार केला की गारुड्याने जादू केली माझ्यावर. ते नाही रुचले त्याला, काही इतर जादूटोणा देऊन गेला असेल. तर तेव्हा तर ती वाचली. एक दिवस त्याने काय केले की एका सापाचे विष मागवले, एक विष मागवले. विष घालून एका पेल्यात त्याने विचार केला की ही मरत नाही, ऐकत नाही, हिने अब्रूचा नाश केला, हिलाच मारून विषानेच मारून टाकू. तिला म्हटलं विष. बरोबर तलवार घेऊन गेला की हे विष पी, हे विष आहे यामध्ये, एकतर हे विष पी नाहीतर तुझा गळा कापेन. तलवार घेऊन उभा राहिला. मीराबाईने विचार केला मारणार तर हा आहेच मला, तलवारीने तर दुखेल, मी विष पिऊन घेते, आरामात मरून जाईल. मालकांना स्मरून सगळे विष पिऊन टाकले. आणि तो बघतोय उभ्या उभ्या, जसाच्या तसा चेहरा,
अर्ध्या तासापर्यंत वाट पाहिली शत्रूने, ती मेली नाही. परत आला अवाक होऊन. तर परमात्मा म्हणतात, मीराबाई को मारन लागे जहर का प्याला प्यारे, पीवत ही अमृत हो लाग्या, हो गया सर्द ही यारे. मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. भक्तीमध्ये अशी शक्ती आहे पुण्यात्म्यांनो. विश्वास ठेवा या मालकांवर. या कथा ऐकायचो आपण, कथा नव्हत्या, या खऱ्या घटना आहेत. खरं तर विषाने मारायचं होतं. म्हणतात, पीवत ही अमृत हो गया और हो गया सर्द ही यारे. म्हटलं तर विषाने अस्वस्थता निर्माण करायला हवी होती. तर म्हणतात की थंडावा आला या मुलीच्या अंतःकरणात. आता त्याने विचार केला की बाबा नाही, मरून जात आहेत त्या धीराने. आता हिचा काय इलाज करू? हिने तर आमचा बट्ट्याबोळ केला अब्रूचा. त्याने तिच्या आईला बोलावले, मीराबाईच्या, आणि तिला म्हणाला की मावशी तुम्ही समजवा हिला. आणि आईने सांगितलेली मुलगी ऐकत असते. तर आईने खूप समजावले, मुली बघ इकडे तिकडे जातेस, आपली तक्रार होते, हां तू तुझी भक्ती कर इथे. आणि तिथे 100 प्रकारे कसे बसे आईने मुलीला समजावले, आपले सारे मंत्र तंत्र केले, पण तिने नाही ऐकले. आणि एवढेही सांगितले की बाळा आपण ठाकूर आणि तो चांभार ज्याच्याकडून तू नाम घेऊन आलीस, आता आपल्या बेअब्रूची गोष्ट आहे बाळा, तू नको जात जाऊस तिथे. तर आई आणि मुलीचा तर काय, एका कवीने केलेले शब्द ऐकवतो. सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा. आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे. हाय मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे. सत्संग में जाना मीरा छोड़ दे. हाय मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे. सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी. हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा. हारी चाहे जल के मरो संसार, सत्संग में जाना मेरा. थारे सत्संग के राय में है, थारे सत्संग के राह में है. आए वहाँ पर रहते हैं काले नाग, कोई कोई नाग तन डस लेवे. आए वहाँ पर रहते हैं काले नाग, कोई कोई नाग तन डस लेवे. जब गुरु जी की मेरे फेरी, जब गुरुओं की मेरे फेरी. हारी व तो सरप गंडे वे बने जाव, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी. हारी व तो सरप गंडे वे बने जाव, सत्संग में जाना मेरा. सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा छोड़ दे. आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे.
सत्संग में जाना मेरा ना छूटे री, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। हारी चाहे जड़ के मरो सन सारे, सत्संग में जाना मेरा। थारे सत्संग के राह में है। त्या मातेला मुलीला घाबरवायचे आहे. तुम्हारे सत्संग के राह में आए वहाँ पर रहते हैं बब्बर शेर, कोई कोई शेर तन खा लवे, कोई कोई शेर तन खा लवे। जब गुरु जी की मेहर होवेरी, जब सतगुरु जी की मेरे होवेरी। हारी वो तो शेरों के गिदड़ बने जावे, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी। हारी वो तो शेरों के गिदड़ बने जावे, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी। तुम थारे सत्संग के बीच में है, थारे सत्संग के बीच में आए वहाँ पर रहते हैं साधु संत, कोई कोई संत तन ले रमे। आए वहाँ पर रहते हैं साधु संत, कोई कोई संत तन ले रमे। तेरे री मन में माता पाप है री, तेरे री मन में माता पाप है री। वो संत मेरे माँ बाप है री, वो संत मेरे माँ बाप है री। हारी वह तो कर देंगे बेड़ा पार, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। हारी वे तो कर देंगे बेड़ा पार, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। सत्संग में जाना मेरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा छोड़ दे। हाय मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मेरा छोड़ दे। सत्संग में जाना मेरा ना छूटे री, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। वो तो जाते चमार है, वो तो जाते चमार है, इसमें हमारी आर है, इसमें हमारी आर है। तेरे री लिख माता चमार है री, तेरे लिख माता चमार है री। मेरा सिरजन और हरी, मेरा सिरजन और हरी। हरि व तो मीरा के गुरु रविदास, सत्संग में जाना मेरा न छुटेरी। हरि व तो मीरा के गुरु रविदास, सत्संग में जाना मेरा न छुटेरी। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्वात मोठे बंधन काळाने, सगळ्यात मोठी रस्सी आपल्याला बांधून ठेवली आहे या लोक परंपरांची. आणि परमात्मा कबीर साहेब म्हणतात, सोई जन उभरे जिन तोडी कुल की कान. परमात्मा म्हणतात, कुल करने के कारण यू अनसा गया बिगो, जब यू कुल के कर लेगा तो चार पाया का हो. आज तर लोक लज्जेसाठी, कुळाच्या मर्यादांसाठी त्यांना महत्त्व देऊन सत्संगाला आला नाहीत, सत्संग ऐकला नाहीत, ज्ञान मिळवले नाही, भक्ती केली नाही. मग गाढव होऊन फिरशील चार पायांचे होऊन, तेव्हा हे कुळ वाचवणार आहे का तुला?
तर तेव्हा हे कुळ काय करणार जेव्हा तू 4 पायांचा होशील? तर संतांच्या अशा हृदयात बसतात या गोष्टी. तर इथे परमात्मा म्हणतात, कि तन छूटे जब कहां समावेगा, और आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान मनने की कर ले, 2 दिन का मेहमान मनने की कर ले, 2 दिन का मेहमान. म्हणतात की शेवटी तुला गुरुशिवाय हे आत्मज्ञान सांगेल कोण? तर अशा प्रकारे आपल्याला सर्व ज्ञान समजून घ्यायचे आहे. जसे नित्यानंदजी एका ब्राह्मण कुळात होते. तहसीलदाराची पोस्ट होती. 250 वर्षांपूर्वीची गोष्ट. यात नारनोलच्या नवाबांकडे तहसीलदाराची नोकरी करायचे. जेव्हा हे आत्मज्ञान मिळाले, मग परमात्म ज्ञान मिळाले, नोकरी सोडली. पत्नी होती, ती विरोध खूप करायची. परमात्म्याची अशी कृपा झाली, तिचा मृत्यू झाला. अजून बैरागी झाला. जेव्हा हे ज्ञान समजले होते, म्हणाला होता ब्राह्मण कुळात जन्म झाला होता. आधी तर 250 वर्षांपूर्वी ब्राह्मण कुळात जन्म होणे ही खूप मोठी महान गोष्ट मानत असत. आणि त्या तहसीलदाराची पोस्ट, आज तर मंत्र्याला एवढा मान नाहीये जेवढा तेव्हा तहसीलदाराला असायचा. आणि दोन्हीही त्यागले, भगवानापासून दूर केले. म्हणतात कबीर साहेब म्हणतात, सुख के माथे पत्थर पड़ो जिसते नाम हर देते जा, और बलिहारी उस दुख के जो पल पल नाम लटावे. परमात्मा कबीरजी म्हणतात, आग लागो अशा सुखाला जे भगवानापासून दूर करते, हे परमात्मा असं दुःख सुद्धा दे, तुझी आठवण येत राहील. तर नित्यानंदाने सांगितले होते जेव्हा तो हे ज्ञान झाले तेव्हा म्हणतात, ब्राह्मण कुल में जन्म था मैं करता बहुत मरोड़, और गुरु गुमानी दास ने दिया कुबद गढ़ तोड़े. संत भेटले त्यांना गुमानी दास नावाचे. म्हणतात कुबुद्धीचा गड तोडला, मान बढाई, उच्च नीच जातीचा अभिमान, भेदभाव. म्हणतात या कुबुद्धीचा गड संतांशिवाय तुटत नाही. तर परमात्म्याची लेकरी जी असतात त्यांनाच भेटतात जी दृढ असतात. मीराबाई दृढ भक्त होती. सगळा संसार एकीकडे. आता पुण्यात्म्यांनो, मीराबाईने बघितले की रोज बकवाद करतो हा, कधी मारायचा प्रयत्न करतो, घर सोडून निघून गेली, वृंदावनात राहू लागली. तर तिथे परमात्मा परत भेटले जाऊन तिला दुसरे रूप घेऊन, आणि ज्ञानाने तिला विचारले जसे धर्मदासजींना भेटले होते. तेव्हा त्या मुलीचे डोळे उघडले. बाळा, याच्या पुढे अजूनही नाम आहेत. हा तर प्रथम मंत्र दिलाय, याच्या पुढे सतनाम आहे. ते ग्रहण कर जे मी देऊ शकतो, अजून कोणाकडेच नाही. तेव्हा मीराबाईने परमात्मा कबीरजींकडून मग मंत्र घेतला. तेव्हा तिचे कल्याण झाले. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वसृष्टी रचनाहार कबीर देव कबीर साहेब जींच्या असीम कृपेने आपण पुण्यात्मा हा सत्संग ऐकत आहात. हे आध्यात्मिक संपूर्ण ज्ञान ऐकत आहात. यामध्ये आपणा सर्वांना आपल्या सद्ग्रंथात लपलेल्या गूढ रहस्यांची जाण होईल. आणि सत्संगात आल्याने जीवाला समजतं की मनुष्य जीवनाचं काय उद्दिष्ट आहे. सत्संगमध्ये खूप पुण्यकर्म असणारे जीवच येतात. सत्संगमध्ये समजतं की मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, और जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात. मनुष्य जीवन प्राप्त करून जर जीव परमात्म्याची भक्ती करत नसेल, त्याचं जीवन असं व्यर्थ आहे जसं ज्या आडामध्ये, ज्या विहिरीत पाणी नसेल,
बाकी त्याचं सगळं बांधकाम उभं असेल, पक्की विहीर उभी असेल, मस्त त्याच्यावर बादली ठेवलेली असेल, पण पाणी नसेल तर निरुपयोगी आहे. अगदी अशाच प्रकारे मनुष्य जीवन प्राप्त जीव जर परमात्म्याची भक्ती करत नसेल तर त्याचं जीवन त्या आडरहित, त्या पाणीविरहित आडासारखं आहे. आता त्या विहिरीचं नाव विहीर जरूर आहे, परंतु गुण विहिरीचे नाहीत. अगदी याचप्रमाणे जो मनुष्य नाव असणारा जीव परमात्म्याची भक्ती नाही करीत, त्याचं नाव मनुष्य जरूर आहे, परंतु गुण मनुष्याचे नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहतो की परमात्म्याची ओढ असणाऱ्या पुण्यात्म्यांची कमी नाहीये. जिथेही ज्या संतांकडे आपण पाहतो, लाखोंच्या संख्येने हे पुण्यात्मे कल्याण करवून घेण्यासाठी, कल्याणार्थ तिथे पोहोचतात. आणि जी काही ते गुरुदेव साधना सांगतात, कृती सांगतात, ते श्रद्धाळू पूर्ण श्रद्धेने ते करतात. आणि जे बिलकुल भक्ती करत नाहीत, त्यांचीही कमी नाही. पुण्यात्मा जे भक्ती अजिबात करीत नाहीत, ते तर अगदी त्यांच्या मनुष्य जीवनाचा नाश करीतच आहेत. त्याचबरोबर जे भक्ती करत आहेत आणि शास्त्रविधी टाळून मनमानीचे आचरण करतात, अज्ञानी गुरूंच्या जवळ बसले आहेत, तर तेही खूप मोठ्या भ्रमात आहेत. तेही त्यांच्या आयुष्याचा नाश करत आहेत. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील जीव ह्या गोष्टीशी परिचित असतो की परमात्मा गुरुशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच गुरूंची आवश्यकता आहे. आणि गुरु करण्यासाठी आपण या महापुरुषांजवळ पोचलो. आता पुण्यात्म्यांनो, खास करून भारतामध्ये बहुसंख्य केंद्रात साधक साधना करीत आहेत. काही जण मंदिरात जाऊन, काही जण व्रत घेऊन हनुमान चालिसा वाचून, किंवा कोणी भगवान शंकरजी किंवा कृष्णाची भक्ती करून, किंवा कोणी तीर्थयात्रेला जाऊन कोणती ना कोणती साधना ते करीतच आहेत, किंवा कोणी गुरु करून. आणि आपण पाहतो इतक्या बहुसंख्येनं जिथं भक्ती करत आहेत माणसं, तर एक विशेष परिवर्तन व्हायला हवंय समाजात. परंतु काहीही परिवर्तन नाही. अनेक दुष्कर्म वाढतच चालली आहेत. हाहाकार माजत आहे. ह्याचं कारण काय आहे? याचं कारण आहे, जी साधना भक्तगण करीत आहेत त्यामधून त्यांना परमात्म्याकडून मिळणारा लाभ प्राप्त होत नाहीये, ज्यामुळे ते तीच दुष्कर्म करण्यास प्रारंभ करतात जी एका भक्तानं नाही केली पाहिजेत. ती कोणकोणती दुष्कर्म आहेत? दारू पिणं, मांस खाणं, आणि धनिक होण्यासाठी लाच घेणं, आणि टेन्शन घालवण्यासाठी धूम्रपान करणं. तर या कारणांमुळे दुष्कर्म वाढत आहेत, कमी होत नाहीयेत. परमात्म्याची भक्ती करणाऱ्या जीवाला परमात्म्याचा लाभ विशेष मिळायला प्रारंभ होतो. आणि मग त्याला एक विशेष ज्ञान होतं की जर तू ही दुष्कर्म केलीस
तर तुला या आपत्तींचा सामना करावा लागेल. मग या भीतीने तो ही दुष्कर्म करणार नाही की हे पाप आहे. आणि मग परमात्मा त्यांना एक विशेष लाभ देतील. पुण्यात्म्यांनो, जसे राजे लोकांना आपण खूप शक्तिशाली मानतो, त्यांच्यावर देखील कोणती आपत्ती आली तर तेही संतांकडेच जाऊन त्याचं निवारण करवून घेतात. तर याने काय सिद्ध झालं की काही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला एक विशेष लाभ, शांती देऊ शकते. ती कोणती आहे आणि ती कशी शांती देते याचं ज्ञान संतगणच सांगू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, आपणास सत्संग प्राप्त झाला नसेल आणि ज्याला सत्संग जाणून ग्रहण केला असेल ते कोरं अज्ञान आहे. कारण जे आपल्या सद्ग्रंथांमध्ये प्रमाण नाही तर ते शास्त्राविरुद्ध ज्ञान आहे, शास्त्राविरुद्धची साधना आहे. त्याचा कोणताच लाभ नाही. आता पूर्वी काय कारण झालं तर आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत नक्कीच जाणत होते, परंतु आध्यात्मिक ज्ञान शून्य होतं त्यांचं. ते तत्वज्ञानहीन होते आणि आहेत अजूनही. आपले धर्मगुरू कोण आहेत? आचार्य शंकराचार्य आणि अन्य मंडलेश्वर, हे सर्व आपले धर्मगुरू आहेत. हे संस्कृतचे पंडित तर होते, व्याकरण देखील त्यांचं चांगलं अचूक आहे, परंतु आध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही. आता पुण्यात्म्यांनो, पवित्र हिंदू धर्माचे हे आदरणीय धर्मगुरू आपल्याला जे ज्ञान देत असत, समजवत असत किंवा समजावतात, सांगतात, ते म्हणतात की आम्ही हे सद्ग्रंथातून, पवित्र वेदातून, पवित्र श्रीमद भगवद्गीतेतून आणि पवित्र पुराणातून हे ज्ञान तुम्हाला ऐकवलं आहे. तर आपण हेच समजून चाललो होतो की हे संस्कृतचे पंडित आहेत. आपले सर्व सद्ग्रंथ हे संस्कृतमध्ये लिपिबद्ध आहेत आणि हे जे ज्ञान देत आहेत ते अगदी योग्य आणि शास्त्रयुक्तच आहे. परंतु आता या दासाला समजलं, कारण या दासाची दृष्टी बनली, ती तत्वज्ञानाची दृष्टी तयार झाली. प्रथम आपले पूर्वज, आधीचे जे आई वडील, आजी आजोबा, कित्येक पिढ्या ज्या आपल्या हिंदू धर्मीय होत्या सगळ्यांच्या, ते श्रद्धाळू होते, अशिक्षित होते. आणि या धर्मगुरूंनी ज्या क्रिया सांगितल्या त्या जीवाची बाजी लावून आणि पूर्ण श्रद्धेनं करत राहिले. तर पुण्यात्म्यांनो, आज आम्हाला ह्या योग्य बनवलं परमात्म्याने की आम्ही हे सद्ग्रंथ आता स्वतः पाहू. या दासाने ह्या सद्ग्रंथांचं गहन निरीक्षण केलं, अभ्यास केला, तर त्यात काय मिळालं की आपले जेवढे धर्मगुरू, हिंदू धर्माचे धर्मगुरू, ऋषी, महर्षी, हे मंडलेश्वर, महंत, संत, हे सर्व लोकवेद ऐकवत होते, दंतकथा ऐकवत होते. यांच्याकडे शास्त्र अनुकूल ज्ञान नाहीये. हे वेद, गीता आणि पुराणांच्या विरुद्ध ज्ञान आपल्याला देत आहेत आणि नाव याच सद्ग्रंथांचं घेत आहेत. जे टीचर, जे शिक्षक आउट ऑफ सिलेबस शिकवतात, पाठ्यक्रमापेक्षा वेगळं ज्ञान देतात, ते शिक्षक योग्य नाहीत. ते शत्रू आहेत त्या विद्यार्थ्यांचे. आणि याच कारणाने पुण्यात्म्यांनो, शास्त्रविधींचा त्याग करून, मनमानी आचरण करून या आपल्या धर्मगुरूंनी आपल्या सर्व पूर्वजांना भूत बनवलं. 84 लाख योनींच्या फेऱ्यात ढकललं आणि मग त्याच्यासाठी उतारा सांगतात की श्राद्ध घाला, पिंड भरा, अशा क्रिया करा, जे गीतेच्या विरुद्ध आहे.
श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 9 श्लोक नंबर 25 मध्ये म्हटले आहे की जे भूत पूजतात ते भूतांना प्राप्त होतात. हे श्राद्ध घालणं, पिंड भरणं, तेरावा करणं आणि अस्थि विसर्जन करणं गती प्राप्त करण्यासाठी, तर ही सर्व भूतपूजा आहे. हे करणारे देखील भूतच बनतील. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतील. पितरांची पूजा करणारे पितर होतील. गीता ज्ञानदाता म्हणतो की माझी भक्ती करणारा मला प्राप्त होईल. आपण भगवंताची भक्ती त्यागून ही भूतपूजा सुरू केली, श्राद्ध वगैरे घालणं, ज्यामुळे आपण शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करत राहिलो आणि मोठे कष्ट उचलत राहिलो. आता पुण्यात्म्यांनो, शिक्षक कोणाला म्हणतात? टीचर कोणाला म्हणतात? शिक्षक आपल्या जॉबचा मास्टर असतो, त्याला टीचर म्हणतात, शिक्षक म्हणतात, मास्टर म्हणतात. ज्या ज्या धर्मगुरूंना समाजाने खुली मुभा दिली की तुम्ही धर्मग्रंथ वाचा आणि आम्हाला ऐकवा आणि आम्हाला ते परमात्म्याचं ज्ञान द्या जे सद्ग्रंथात विद्यमान आहे ते सांगा, त्यांना फ्री केलं. त्यांना दक्षिणा द्यायला सुरुवात केली की आपला निर्वाह चालवा या दक्षिणेतून, आणि फ्री आहात तुम्ही, चांगला अभ्यास करा या सद्ग्रंथांचा आणि आम्हाला सांगा. तर त्यांनी, आपल्या धर्मगुरूंनी सद्ग्रंथ वाचले जरूर आणि त्यांचं कंठस्थ पाठांतर देखील केलं संस्कृत भाषेत, परंतु यांना वेद, गीता आणि पुराणातील कख पण माहिती नाही. या आचार्यांना आणि या शंकराचार्यांना यांना आध्यात्मिक ज्ञान नाही. यांना ज्ञान तरी असणार कुठून? ज्या देवांना हे पूजतात आपले आचार्य आणि शंकराचार्य, आणि आपल्याला त्यांनाच पूजण्याचा सल्ला देतात की हे भगवंत आहेत. कोण? श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शंकर भगवान इत्यादी. आणि यांना हे परमात्मा म्हणतात, भगवान म्हणतात, ईश म्हणतात, आणि यांची पूजा स्वतः करतात आणि आपल्यालाही करण्याचा सल्ला देतात. तर या देवांनाच आध्यात्मिक ज्ञान नाहीये, श्री विष्णूला, श्री ब्रह्माला, श्री शंकरजींना. तर आपल्या ह्या धर्मगुरूंना, शंकराचार्यांना, आचार्यांना ज्ञान कुठून होणार? आता पुण्यात्म्यांनो, ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी की या देवांनाही ज्ञान नाही, श्री विष्णूजींना, श्री ब्रह्मा, श्री शंकरजींना, आणि दुर्गालाही कंप्लीट ज्ञान नाही, श्री देवीजींनाही, आणि ब्रह्म हे ज्याला हे परमब्रह्म म्हणतात, हे तर आहे ब्रह्म, क्षरपुरुष, ह्यालाही कंप्लीट ज्ञान नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा मोठ्या विवादाचा विषय होईल जर ही वाक्य इथेच सोडली आणि प्रमाण नाही दाखवलं. प्रथम तर आपल्याला याच पुराणांमध्ये हा दास दाखवेल की ब्रह्मा, विष्णू, शंकर हे भगवान नाही आहेत, हे ईश नाही आहेत, आणि हे आपल्याला आपले धर्मगुरू शंकराचार्य आणि आचार्य हे मंडलेश्वर असं म्हणतात की हे भगवान आहेत. तर यांनी आपल्याबरोबर किती धोका केला आहे. प्रथम तर हे दाखवतात की श्री विष्णू, श्री ब्रह्मा आणि श्री शंकरजींना, आणि सतयुगापासून आत्तापर्यंत गुरूंना, ब्राह्मणांना, हे शंकराचार्य, आचार्य सर्व ब्राह्मणच आहेत. ब्राह्मण पुण्यात्मा हा काही जाती सूचक नाहीये. ब्राह्मण अशी व्यक्ती आहे जी शिक्षक पदावर विराजित आहे, जे ते कार्य करत आहेत. जसे 4 वर्ण केले, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. आता पुण्यात्म्यांनो, जसे आज
कोणी ब्राह्मणाचा मुलगा आणि मिलिटरीमध्ये तो भरती असेल फौजेत, तर तो ब्राह्मण वर्णात जरूर आहे, परंतु कर्माने तो ब्राह्मण नाही, तो तर क्षत्रिय. त्याचप्रमाणे कोणी वैश्याचा मुलगा मिलिटरीमध्ये भरती असेल तर वर्ण वैश्य जरूर आहे त्याचा, परंतु कर्माने वैश्य नाही. अशाच प्रकारे इतर समजा कोणी शूद्राचा मुलगा आणि मिलिटरीमध्ये भरती असेल तर तो क्षत्रिय आहे, शूद्र वर्णात अवश्य जन्माला आलाय. तर कर्मानेच या क्रिया आणि जाती बनल्या आहेत. तर जे धर्मगुरू आहेत त्यांनाच ब्राह्मण म्हणले जाते, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. माझे पूज्य गुरुजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते, परंतु ते स्वतःला ब्राह्मण म्हणत नसत. हरियाणामधील जिल्हा भिवानी आणि चरखी दादरीजवळ एक बडा पैतावास गाव आहे, तिथे ब्राह्मण वर्णात जन्मले होते. आणि आमच्या दादा गुरुजींशी त्यांची भेट झाली. ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन घर त्यागून निघून गेले आणि ते स्वतःला संत म्हणवायचे, ब्राह्मण नाही. आणि माझे दादा गुरुजी जाट होते, छावला गावचे, दिल्लीमध्ये. आणि ते जाट असूनही ब्राह्मण म्हणवले, पंडित म्हणवले, कारण ते काशी विद्यापीठातून शिकून 4 विषयांचे आचार्य बनले होते. गाव गोपाळपूर, खरकोंदाच्या जवळ, जिल्हा सोनीपत. ते एक छोटंसं गाव आहे गोपाळपूर. तिथे आश्रम बनवलेला आहे आमच्या दादा गुरुजींचा. त्यावर लिहिलं आहे पंडित चिदानंदजी आश्रम. जाट असूनही त्यांना पंडितजी म्हणत. गुरु होते, ब्राह्मण बनले. ब्राह्मण कर्म होतं त्यांचं. तर पुण्यात्म्यांनो, हे जे ब्राह्मण वर्ण वर्गात आहेत ऋषी महर्षी, ते ब्राह्मणांची कर्म करणाऱ्यांवरच समजा ॲप्लिकेबल आहे. दासाचं हे तर ज्ञान आहे, वचन आहे, इतरांवर नाही. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला दाखवतो किती ज्ञान होतं ब्रह्मा विष्णू महेशांना आणि किती ज्ञान होतं या सतयुगातल्या, सतयुगापासून आजपर्यंतच्या ब्राह्मण गुरूंना. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो या पुण्य पवित्र सद्ग्रंथातून. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला प्राप्त करणं खूप सोपं आहे. मोक्षही खूपच सिंपल आहे, कारण याची साधना अगदी सरळ साधी आहे. आपल्याला ज्ञान नसल्याने आपल्याला यांनी चुकीचे मार्गदर्शन केले, या कारणाने परमात्मा प्राप्त नाही करू शकलो, मोक्ष प्राप्त नाही झाला. सर्वात आधी तुम्हाला श्रीमद देवी भागवतमधून हे प्रमाणित केलं जाईल की श्री विष्णूजींना, श्री ब्रह्माजींना, व्यासजींना, नारदजींना किती ज्ञान होतं हे बघा. श्रीमद देवी भागवत, सचित्र मोटा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित. श्रीमद देवी भागवत, संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक तसेच मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हे त्यांचे फॅक्स आणि फोन नंबर. हे पहा 28व्या पानावर पहिला स्कंद आहे, संक्षिप्त देवी भागवत पहिला स्कंद. नारद मुनी म्हणाले, हे नारद मुनी आणि व्यासांमध्ये बोलणं चालू आहे. नारद मुनी म्हणाले, व्यासजी, तुम्ही ह्या विषयाबाबतीत जे विचारत आहात, अगदी असाच प्रश्न माझ्या वडिलांनी भगवान श्रीहरींना केला होता. देवादिदेव भगवंत जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित असतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतात. ते शंख चक्र गदा धारण करून असतात. पितांबर नेसतात. 4 भुजा आहेत. ते चराचर जगताचे आश्रयदाता आहेत. जगद्गुरू तसेच देवतांचेही दैवत आहेत.
असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करीत होते. त्यांची समाधी लागली होती. ते बघून माझे वडील ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले. तर त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्माजींनी विचारले, प्रभू, तुम्ही देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी आणि भूत भविष्य वर्तमान सर्व जीवांचे एकमात्र शासक आहात. भगवंत, मग तुम्ही का तपश्चर्या करीत आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेत ध्यानमग्न आहात? मला सर्वात आश्चर्य तर याचे वाटत आहे की तुम्ही देवेश्वर आणि साऱ्या संसाराचे शासक असूनही समाधी लावून बसले आहात. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे विष्णूजी म्हणू लागले. आता आपण 29व्या पानावर आलोय. पहिला स्कंध. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्राह्मण, सावधानतेने ऐक. विष्णूजी सांगू लागले ब्रह्माजींना, मी माझ्या मनातील विचार व्यक्त करतो. देवता, दानव, मानव सर्वांना हेच माहीत आहे की तुम्ही सृष्टी निर्माण करता. मी पालन करतो आणि शंकर संहार करतात. परंतु तरीही वेदातील पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचणे, पाळणे आणि संहार करण्याची ही योग्यता जी आपल्याला मिळाली आहे ह्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यात राजसी शक्तीचा संचार झाला आहे. मला सात्विक शक्ती मिळाली आहे आणि रुद्रात तामसी शक्तीचा आविर्भाव झाला आहे. त्या शक्तीच्या अभावामुळे तुम्ही या संसाराची सृष्टी घडवू शकत नाही. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणेही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारे म्हणजे दुर्गेच्या सहाय्यानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष दोन्ही उदाहरणे मी तुमच्या समोर ठेवतो. ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी स्थापण्याची वेळ येताच उठतो. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो, हे लक्षात ठेवा. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. कधी वेळ मिळाला तर लक्ष्मीबरोबर सुखाने वेळ घालवण्याचे सौभाग्य प्राप्त होते. मी कधी दानवांबरोबर, राक्षसांबरोबर युद्ध करतो. सर्व जगताला भय पोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीरांना शांत करणे माझे परम कर्तव्य होते. आणि इथे कमाल केली विष्णूजींनी त्यांच्या तत्वज्ञानाची. मला सर्व प्रकारे शक्ती म्हणजेच दुर्गादेवीच्या अधीन होऊन राहावे लागते. त्याच भगवत शक्तीचे मी कायम चिंतन करतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत या भगवती शक्ती वाचून मोठी दुसरी कोणतीच देवता नाही. आता हा आहे श्री विष्णूजींच्या आध्यात्मिक ज्ञानाचा निष्कर्ष. श्री विष्णूजी म्हणत आहेत की मी दुर्गापेक्षा मोठ्या कोणत्या देवतेला ओळखत नाही. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे ही सर्वात मोठी देवता भगवान आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपण या लेखात वाचलं, श्री नारदजी विचलित, श्री व्यासजी विचलित. ब्रह्माजींच्या ज्ञानाला तर यांनी सांगितलंच आहे की ब्रह्माजी विष्णूजींना जगतगुरु, देवेश्वर, साऱ्या संसाराचे पालन करता, उत्पत्ती करता सर्व काही म्हणत आहेत. आणि हा काय निष्कर्ष देत आहेत विष्णूजी की मी तर दुर्गाच्या अधीन आहे आणि घोर तप करतो. त्यामुळे ते तप करून काय करतात, बॅटरी चार्ज करतात, मग राक्षसांशी लढतात, मग यांची बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते, सिद्धीने लढतात आणि मग अशी चार्ज करतात. आता
विष्णूजींनी तर सांगितले की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ अशा कुणाला ओळखत नाही, मी दुर्गेची भक्ती करतो. आणि आपल्या धर्मगुरूंना जेव्हा कोणता प्रश्न विचारला जायचा की हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हे कोणाची भक्ती करतात, ते सांगायचे, काही तर सांगायचे की स्वतःच्या रूपाचे ध्यान करतात. कोणी म्हणायचे की शंकर भगवान श्री रामाची पूजा करतात आणि श्रीराम शंकरजींची पूजा करतात. आणि काही म्हणायचे की नाही, हे तर कुणाची पूजा करणार, हे तर स्वयं आहेत. आता आपल्या समक्ष आहे की श्री विष्णूजी दुर्गाजींची पूजा करीत आहेत आणि तिला सुप्रीम पॉवर म्हणत आहेत, सुप्रीम गॉड, सर्वात मोठे भगवान, देवता. आता दुर्गाजी काय सांगतात यांची ही 2 वचनं ऐकूयात. हे बघा, 7वा स्कंध संक्षिप्त देवी भागवत 562व्या पानावर. इथे देवीकडून हिमालयाला ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी काय म्हणतात? श्रीदेवीजी म्हणू लागल्या, पर्वतराज, आता मी तुम्हाला ब्रह्मबद्दल माहिती, प्रथम तर यांनी स्वतःबद्दल सांगितलं, पण मग नंतर म्हणते नाही, त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे हे सांगितले जाते, जे प्रकाशरूपी, सर्वांच्या अगदी समीप स्थित, हृदयरूपी गुहेच्या जवळ असल्या कारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पार आहेत, अर्थात कुणाच्या बुद्धीला पेलणारे नाहीत, हे तुम्ही जाणा. जे परमप्रकाश रूप आहे, जे सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म आहे, ज्यांच्यात सर्व लोक व त्या लोकांमध्ये निवासणारे जीव स्थित आहेत, तेच हे अक्षरब्रह्म आहे. तेच सर्वांचे प्राण आहेत, तेच सर्वांची वाणी आहेत आणि तेच सर्वांचे मन आहे, तेच आहे. हे परमसत्य आणि अमृत अविनाशी. 563व्या पानावर आहे. 7वा स्कंद वाचतो आहोत. हा आहे अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. तर देवीजी म्हणत आहेत, त्या वेधण्यायोग्य लक्ष्याचा तू वेध घे, मन लावून त्यात तल्लीन होऊन जा. सौम्य उपनिषदात कथित महान अस्त्ररूप धनुष्य घेऊन उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण साध आणि मग भावानुगत चित्ताद्वारे तो बाण खेचून त्या अक्षररूप ब्रह्मलाच लक्ष बनवून एकाग्र हो. प्रणव म्हणजे ओम, धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष म्हणलं जातं. आता यामध्ये काय म्हणलं आहे? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की माणसाला हवंय ओम नामाचा जप करा आणि ब्रह्मप्राप्तीचं उद्दिष्ट ठेवा. एवढीशी गोष्ट, अजून काही नाही. आता पुढे पहा. ह्यातच आपण आता इथे खाली जाऊ. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. आता देवीजी दुर्गाजी त्यांच्याच साधनेला म्हणतात की ती सुद्धा सोडून द्या. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा. हाच अमृतरूपी परमात्म्याजवळ पोचवणारा पूल आहे. संसाररूपी समुद्रातून पार होऊन अमृतरूपी परमात्म्याला प्राप्त करण्याचे हेच एक सुलभ साधन आहे. इथे म्हणले आहे की ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. यामुळे अज्ञानमय अंधकाराच्या पूर्ण पलीकडे आणि संसार समुद्राच्या पार जो ब्रह्म आहे तो प्राप्त होईल, तुमचे कल्याण होईल. ते कुठे राहतात? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? कृष्णा जितेंद्र हरदे. आपण कुठून आलात? आडगाव, नाशिक. आपण काय शिक्षण घेत आहात? मी 10वीत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 9 एप्रिल 2017 संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही राधास्वामी पंथाशी दीक्षित होतो.
त्यांची पूर्ण साधना करायचो आणि त्यांनी 5 मंत्र दिलेले होते ते जाप करायला लावायचे आणि ध्यानमग्न व्हायला लावायचे. कानात बोटं घालून बसायचं 2.5 तास सकाळी 2.5 तास संध्याकाळी बसायचं बुवा असं. आणि इतर हिंदू धर्मात जे जन्म झाल्यामुळं आम्ही इतर भक्ती साधना देखील करायचो, जशी गणपतीची, ब्रह्मा विष्णू महेश यांची सर्वांची भक्ती साधना करायचो. सकाळी पिंपळाला पाणी घालणे, मम्मी म्हणायची पिंपळाला पाणी घालण्याने बुद्धी येते, तर मी सर्व करायचो ते. मग मला असं विचारायचं आहे की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात. बलजीत सिंग महाराज यांच्याकडनं आपण नामोपदेश पण घेतला होता. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात कसे आलात? हो, माझे पप्पा बलजीत सिंगजी महाराज म्हणजे राधास्वामीमध्ये प्रचारक होते. त्यांनी सांगितलं होतं की इतर संतांचे सत्संग बघायचे, तर पप्पा तेच करायचे. घरी आले ॲग्रिकल्चरचं काम करायचे, घरी आल्यावर टी व्हीवर सत्संग बघायचे. तर पप्पांनी एक वेळेस सत्संग बघितला, त्यात त्यांना संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू होता. त्यांनी वाचलं खाली ज्ञानगंगा मागवायचं हे होतं, तर पप्पांनी ज्ञानगंगा ऑर्डर केलं. तर पप्पांनी मला जे ज्ञानगंगा आलं, पप्पांनी मला ती घेऊन बसायचे, ते वाचायचे आणि मी त्यांना प्रश्न विचारायचो त्यांच्यावर. तर पप्पा मला त्यांना जेवढं येतं तेवढं उत्तर द्यायचे आणि बस. नंतर थोड्या दिवसांनी महासांगवीला गुरुदेवांचा म्हणजे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा सत्संग आयोजित झाला. तर आम्ही तिथं गेलो आणि तिथून मला नामदीक्षा मिळाली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा नामक पुस्तक आपल्या वडिलांनी अगोदर ऑर्डर केलं होतं आणि ते जेव्हा त्यांनी प्राप्त केलं त्यातनं ते जे काही ज्ञान आहे ते समजून घेतलं आणि संत रामपालजी महाराजांची आपण नामदीक्षा घेतली. मला असं विचारायचं की आज जर आपल्याकडे बघितलं तर आपण एक युवा आहात आणि साधारणतः सर्वजण म्हणतात की भक्तीसाठी वय हे एक ठराविक वय असलं पाहिजे. म्हणजे अर्थातच सर्व लोक असा विचार करतात की आपण तरुणपणात भक्ती करायला नको, या उलट आपण जेव्हा म्हातारे हो तेव्हाच आपण भक्ती करायला हवी. परंतु आपण या लहान वयातच भक्ती मार्गाला कसे लागलात? तुम्ही हे विधान म्हटले ते समाजाच्या तुलनेने आहे, पण ते पूर्णतः चुकीचं आहे. भक्ती करण्याचं वय खरं तर 3 वर्षापासून जेव्हा मुलाला बोलता चालता येतं तेव्हापासूनच भक्ती करायला हवी आणि लहान वयात भक्ती केल्याने मुलांवर चांगले संस्कार घडतात असं मी मानतो. आणि भक्ती करण्याचं वय असं काही नाही म्हाताऱ्यापणीच भक्ती करायची. म्हाताऱ्यापणी तर आपल्याला उलटून कष्ट जास्त राहतं, त्याच्यामुळं आपल्याला भक्ती तेव्हा करता नाही येत, कारण की इतरांचीच घराने चालू राहतात, तर भक्ती करायला वेळ कुठं मिळणार. त्याच्यामुळे ना लहानपणीपासून भक्ती केलेलं खूप गरजेचं राहतं. जेव्हा आपण लहानपणापासून भक्ती करतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या आपण प्रगत होतो खरं तर. त्याच्यामुळं मला लहानपणीपासून भक्ती करण्याची आवड निर्माण झाली. लहान वयात आपल्याला कुठल्या गोष्टीचं गांभीर्याने विचार करायचे आपल्याला असा समज नसतो, आपलं तेवढं ज्ञान नसतं, तर तेव्हा आपल्याला भक्ती मार्गात काय भक्ती आहे आणि खरी भक्ती काय आहे याचं ज्ञान आपल्याला कसं काय होऊ शकतं? आणि आपल्याला ह्या वयातच कसं कळालं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हाच खरा मार्ग आहे आणि त्याच्या अगोदर जी काही भक्ती साधना करत होती ती शास्त्रानुसार नव्हती, असं आपल्याला कसं काय जाणवलं? सर, मला आज मी 10वीत आहे, म्हणजे मला वाचता लिहितं चांगलं येतं आणि गुरुदेवांनी ना ग्रंथ उघडून गीता, वेद, भागवत याच्यानुसार सर्व भक्ती सांगितलेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी ना वेदांद्वारे मी म्हणजे कम्पेअर केलं, राधास्वामीमध्ये काय ज्ञान मिळायचं आणि इथं काय ज्ञान देत आहे, तर त्याच्यावरून मी तुलना केली की खरं तर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच ह्या धर्तीवर पूर्ण गुरु आहे, त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी नाही. आणि त्यात एज्युकेशनद्वारे मी त्यांना डिक्लेअर केलं बुवा की कोण खरं कोण नाही. तर परंतु असं काय ज्ञान सांगता आहेत की आज आपण सांगू शकाल की संत रामपालजी महाराज हेच खरे संत आहेत किंवा हेच पूर्ण गुरु आहेत? इतर कोणतेही धर्मगुरू किंवा इतर कोणतेही गुरु वेदांनुसार म्हणजे शास्त्रानुसार दाखवत नाही, काही ज्ञान नाही सांगत, ते फक्त तोंडी सांगता की हां हे आहे हे आहे. पण जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचं तसं नाही आहे, ते पूर्ण सांगता आपल्या गीतेत काय लिहिलेलं आहे, याच्यात काय लिहिलेलं आहे, वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे. फक्त एवढंच नाही तर इतर धर्मांचे देखील, जसं कुराण शरीफ झालं, गुरु नानक देवजींची साखी झालं, इतर सर्व धर्मग्रंथांद्वारे सांगता. त्याच्यामुळं मला त्यांचं ज्ञान ना सर्वोत्तम वाटलेलं होतं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज सर्व शास्त्रानुसार भक्ती सांगतात, तर या भक्तीपासून आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव मिळालेत?
भरपूर अनुभव मिळाले. मी सध्या आता 10वीत असल्याने अगोदर तर मी ॲव्हरेज स्टुडंट होतो, पण आता मला टॉपर म्हणून शाळेत रँक मिळालेली बा, की एक हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. अगोदर मी तेवढा हुशार नव्हतो, मी 60% स्कोअर करायचो आणि आता माझा स्कोअर 90%च्या वरपर्यंत पण देखील जातो. त्याच्यामुळं हा एक लाभ झालेला आहे, शैक्षणिक लाभ. आणि सर्वात मोठा लाभ म्हणजे मला सद्गुरू मिळाले, आध्यात्मिक गुरु मिळाले आणि हा देखील आहे ना आध्यात्मिक ज्ञानाचा सर्वात मोठा लाभ आहे. आणि एक वेळेस माझे पप्पा ॲक्सिडेंटमधून यांना वाचलेले आहे. त्यांना गाडी 4 व्हीलरने ओव्हरटेक करायचं हे केलं होतं, ते पप्पांना ओव्हरटेक म्हणजे वाचलेले पप्पा संत रामपालजी महाराजांमुळं. आणि एवढंच नव्हे तर मला देखील ना एक वेळेस आम्ही गाडीवर जात होतो पप्पा आणि मी, तर तेव्हा ॲक्सिडेंटमधून माझा जीव वाचलेला आहे. नाही तर आता काय झालं असतं तर सांगू नव्हतं शकत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव अनुभवायला मिळाले आणि बऱ्याचशा दुर्घटनातून आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण त्यातून बाहेर आलात. तर या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहे, जे आपले शालेय मित्र आहेत आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? संदेश देण्यालायक मी एवढा मोठा नाही झालेलो, संदेश तर परमात्माच देतील. मी फक्त त्यांना एक कृपा करून सांगू शकतो फक्त की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐका, त्यांचे ग्रंथ वाचा, ज्ञानगंगा झालं, जिनेकिरा झालं, इतर ग्रंथ वाचा, त्याच्यातून तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळेल. खरी भक्ती कोणती आहे त्याचं ज्ञान मिळेल. आणि हाच संदेश मी त्यांना देतो की फक्त लगेच नामदीक्षा नाही घेता, किमान ज्ञान तरी ऐका. ज्ञान ऐकल्याने, थोडंफार आध्यात्मिक ज्ञान मिळाल्याने आपण आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होऊ. सर, तुम्ही सांगत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं आध्यात्मिक ज्ञान ऐकायला हवं, परंतु आज जग हे विज्ञानाकडे आकर्षित झालेलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टीतूनच सगळ्या गोष्टीकडे बघत आहेत. तर आजचा समाज हा अध्यात्माकडे कसा काय वळेल? सर, वैज्ञानिक आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अध्यात्म जेवढं प्रगती केलेलं आहे तेवढं विज्ञानाने अजून नाही. विज्ञान मानवाने बनवलेलं आहे आणि अध्यात्माला मानवाने बनवलेलं आहे. म्हणजे अध्यात्म श्रेष्ठ आहे विज्ञानापेक्षा. हे सर्वांनी समजून घेतलं गेलं पाहिजे. आणि आपण विज्ञानामध्ये शिकतोच की आपण कसे उत्पन्न झालो, जसं की आपण इव्हिडन्स बघतो इव्हॉल्युशन्सचे, आणि त्यात दाखवलेलं आहे की आपल्या सर्वांचा ॲन्सिस्टर एकच आहे. ते कोण आहे हे अध्यात्मच आपल्याला सांगणार आहे. अजून विज्ञानाने नाही सांगितलेलं. विज्ञान आपल्याला जे प्रश्न आहे ना ते सांगून प्रत्येक प्रश्न नाही सांगू शकत, पण आपण अध्यात्माद्वारे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो. तर अध्यात्मात त्यांना सर्वांनी वळायला पाहिजे. सर, आपण एक शालेय विद्यार्थी आहे आणि एक अभ्यासकसुद्धा आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार असं म्हणणं आहे की विज्ञान आणि अध्यात्म हे नाण्याच्या 2 बाजू आहे आणि अध्यात्मानुसारच माणसाला लाभ मिळू शकतो किंवा त्याची गती होऊ शकते किंवा त्याला मोक्षाचा मार्ग मिळू शकतो. मग या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन शास्त्रोक्त भक्ती करायला हवे, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे TV चॅनलवर सत्संग लागतात. त्याच्यावर काही नंबर फ्लॅश केले जातात. ते नंबर आहे ना, त्या नंबरवर संपर्क साधून आपण आपल्या जवळचं केंद्र जाणून घेऊ शकतो संत रामपालजी महाराजांचं, आणि तिथून आपण नामदीक्षा घेऊ शकतो. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, पैसे द्यायची गरज नसते. नामदीक्षा एकदम निःशुल्क असते आणि त्यासोबत ते आपल्याला काही साहित्य पण देतात, जसं की पुस्तक झाले वगैरे वगैरे इत्यादी साहित्य पण देतात. निःशुल्क असतं सर्व, याच्यासाठी पैशांची गरज नसते. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी
आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030